नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आजचा माझा दिवस खूप साधा पण तितकाच रिअलिस्टिक आणि इमोशनल होता. म्हणून वाटलं तुमच्यासोबत शेअर करावा. काही दिवस असे असतात ना, ज्यात फार मोठं काही घडत नाही, पण छोट्या छोट्या गोष्टी मला खूप काही शिकून जातात. तर आज सकाळी नेहमीपेक्षा थोडं शांत वातावरण होतं. मी उठले आणि सर्वात आधी चहा बनवला. गरमागरम चहा म्हणजे माझ्यासाठी थेरपीच असते. चहा बनवला, शांत बसून चहा प्यायला आणि दिवसाची सुरुवात अगदी निवांत झाली. थोड्या वेळाने वाटलं काहीतरी हलकं बनवूया आणि मग सँडविचेस बनवले. किचनमध्ये काम करताना खरं तर मला खूप शांत वाटतं. जरी रोजचं रुटीन असलं तरी त्या छोट्या छोट्या गोष्टीतही मजा असते. पण सगळं छान चाललेलं असतानाच अचानक कळलं की सिलेंडर संपलाय. आणि खरंच सांगते, त्या क्षणी थोडं टेन्शन आलं, कारण आमचं इथे अजून गॅस कनेक्शन झालेलं नाही. आम्ही सध्या गॅस भरून आणतो आणि मॅनेज करतो. आमचं लातूरचं HP गॅस कनेक्शन इकडे ट्रान्सफर करायचं आहे, पण वेळ जमत नाही. त्यांना सुट्टी नसली, त्यामुळे गावी जाणं होतच नाही. आणि मग अशा छोट्या छोट्या गोष्टी मॅनेज करताना कधी कधी खरंच खूप दमायला होतं. पण ठीक आहे, आयुष्यामध्ये अशी चढ-उतार येणारच. आणि अचानक वातावरण एकदम बदललं. सकाळपासून इतकं उकडत होतं, अंगातून घाम थांबत नव्हता. पण अचानक पाऊस सुरू झाला आणि पूर्ण मूडच बदलला. ती थंड हवा, पावसाचा आवाज अगदी मनाला सुकून मिळाल्यासारखं वाटत होतं. आणि गॅस संपल्यामुळे काही बनवलं शक्य नव्हतं, म्हणून मग बाहेरून डोसा मागवला. त्यानंतर थोडा रेस्ट केला. पावसाळी वातावरणात झोपही किती छान लागते ना. आणि मग संध्याकाळी साधारण 5:30 वाजता उठले. थोडा ताक पिला आणि सिलेंडर आणायला जायची तयारी केली. आणि कसं आहे, मला टू व्हीलर ड्रायव्हिंग करता येत नाही, त्यामुळे मला ऑटोनेच फिरावं लागतं जिथे जायचं असेल तिथं. तर मग मला ऑटोनेच जायचं होतं. मग रॅपिडो बुक केली आणि मग निघाले. आणि कसं आहे, आता युद्ध पण चालू असल्यामुळे गॅस पण खूप महाग झाले आणि मिळतही नाही. मग पर्यायही नव्हता, मला जावंच लागणार होतं. तिथं गेले. तिथं शेजारी एक स्वामी समर्थांचं मंदिर होतं. मग दर्शन घेतलं आणि मला खूप छान वाटलं. मग निघाले सिलेंडर घेऊन आणि घरी आले. सिलेंडर लावला, सगळ्यात आधी दिवा लावला, मग चहा ठेवला, चहा पिला आणि थोडे कपडे व्यवस्थित ठेवले. तर असा होता माझा आजचा दिवस. साधा, छोट्या छोट्या टेन्शनने भरलेला, पण त्याचबरोबर शांतताही देऊन जाणारा. आयुष्यात रोज काही मोठं घडायलाच हवं असं नाही. कधी कधी असे साधे दिवसही खूप सुंदर आठवणी बनवून राहतात. जर तुम्हाला माझा हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.